Namaskar. Dear friends, from Maths 2nd means geometry paper, we are going to study quadrilaterals, and today we are going to study two theorems. Okay, first theorem is this one: the opposite sides and opposite angles of parallelogram are congruent. Means what? See, सध्या जे काही प्रूफ दिलेले आहे मी आता सांगणार आहे सर्व समजून ते समजून घ्यायचे. आपल्याला पाठ असेल का, परीक्षेला विचारतील का, पाठच पाहिजे असा कसलाही विचार करायचा नाही. आता फक्त समजून घ्यायचे. ओके. हां, सी, त्यांनी सांगितले अपोजिट साइड्स अँड अपोजिट अँगल्स ऑफ पॅरलेलोग्राम आर कॉन्ग्रुएंट. हे स्टेटमेंट आहे. आता हे स्टेटमेंट जे दिलेले आहे या स्टेटमेंट वरून आपण गिवन लिहितो. हे दिस इज स्टेटमेंट आणि या स्टेटमेंट वरून आपण सर्वात पहिल्यांदा गिवन लिहितो. ओके. पण गिवन लिहिण्याच्या अगोदर आपल्याला याची डायग्राम माहीत असली पाहिजे, काढता यायला पाहिजे. बरोबर आहे. म्हणजे गिवन लिहितो आपण अगोदर, पण त्या अगोदर वी हॅव टू कन्स्ट्रक्ट डायग्राम, वी हॅव टू ड्रॉ डायग्राम. मग डायग्राम काय येणार? एक पॅरलेलोग्राम येणार. उदाहरणार्थ पहा, okay, this one is parallelogram. In this parallelogram we have to give name to the all vertices. For example, as per in our book, I am going to write here A, B, C, D. A, B, C, D is a parallelogram. Then opposite sides and opposite angle. Opposite sides म्हणजे कोणती? ही AB ला opposite side असेल ही DC, AD ला opposite side असेल ही BC, आणि opposite sides हे congruent असतात. त्याचबरोबर opposite angle म्हणजे हा D angle ला B angle opposite, C angle ला हा A angle opposite. हे अपोजिट अँगल आहेत, हे कॉन्ग्रुएंट आहेत, हे दाखवायचं. मग आता ही फिगर आहे ना, एवढीच फिगर आहे जी आपण लिहितोय इथे. पहा, क्वाड्रिलॅटरल एबीसीडी इज अ पॅरलेलोग्राम. पहिल्यांदा फिगर काढली, एबीसीडी इज अ पॅरलेलोग्राम. इट मीन्स ए बी पॅरलर डीसी. याचा अर्थ हे ए बी आणि डीसी पॅरलर असतातच, तरच तो पॅरलेलोग्राम आहे. आपण डेफिनेशन पाहिलेली पॅरलेलोग्रामची. आणि दिस एडी पॅरलर बीसी हे सुद्धा दोन्ही पॅरलर असतात. ओके. एवढंच दिलेली माहिती, तेवढीच माहिती लिहिली, बाकी कोणतीही माहिती दिलेली नाहीये, मग ती येणार नाही. टू प्रूव्ह मध्ये काय, हे अपोजिट कॉन्ग्रुएंट असतात म्हणून त्यांनी इथे लिहिलेले एडी बीसी कॉन्ग्रुएंट, डीसी आणि एबी सेगमेंट डीसी सेगमेंट एबी. सेगमेंट लिहा किंवा साइड शब्द लिहिला तरीही चालेल. कॉन्ग्रुएंट अँगल एडीसी सीबीए, पहा 3 अक्षर नाव लिहिले, एडीसी अँड CBA. Angle A congruent. Here is another angle A and C. A and C चे मी बोललो ते congruent. म्हणजे स्टेटमेंट दिल्यानंतर फिगर काढणं हे सोपं आहे. जसं स्टेटमेंट कडे पाहिलं आपण, फिगर काढली आणि फिगर काढल्यानंतर जे दिलेलं असतं ते गिवन मध्ये असतं. बरोबर आहे की नाही? गिवन मध्ये काय असतं? जे आपल्याला प्रूव्ह दॅट मध्ये स्टेटमेंट मध्ये दिलेले गिवन. म्हणजे याचं जर आपण कंडिशनल स्टेटमेंट केलं तर कसं होईल? इफ साइड्स साइड्स अँड अपोजिट अँगल्स ऑफ पॅरलेलोग्राम आर कॉन्ग्रुएंट. तर यामध्ये आपण कंडिशनल मध्ये जर हे केलं, इफ गिवन क्वाड्रिलॅटरल इज अ पॅरलेलोग्राम देन इट्स अपोजिट साइड्स अँड अपोजिट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. मग इफच्या आणि त्यांच्या मधलं गिवन मध्ये आलं, पॅरलेलोग्राम आहे आणि त्याच्या साइड पॅरलर आहे. आणि प्रूव्ह मध्ये काय आलं? देन नंतरचं का त्याच्या अपोजिट साइड्स अँड अपोजिट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. सिंपल आहे. आता यानंतर यांनी काय केलंय? कन्स्ट्रक्शन केलंय. ड्रॉ एसी
हे कन्स्ट्रक्शन नंतर केलंय, नंतर कन्स्ट्रक्शन केल्यामुळे काय झालं पहा, लाईक दिस AC ड्रॉ केलं आणि तेच लिहिलं. आता प्रूफमध्ये यांनी काय केलं नीट पहा. प्रूफमध्ये फक्त 2 ट्रायंगल जे आहेत ना, या ठिकाणी 2 ट्रायंगल दिसतात ना, त्या 2 ट्रायंगलचा विचार करायचा आणि त्यामध्ये काय काय कॉन्ग्रुएंट आहे, काय काय सेम आहे याचा विचार करायचा आणि आन्सर काढायचं. आता प्रूफमध्ये यांनी पहा या ठिकाणी 2 ट्रायंगल दिसतात. पहा मी पुन्हा एकदा याच्यावरचे रब करून क्लिअर करतोय. सी या ठिकाणी आता 2 ट्रायंगल दिसत आहेत. ते दोन्ही ट्रायंगल कन्सिडर कोणते करायचे, ट्रायंगल ADC आणि CBA. ADC अँड CBA. आता तुम्हाला हे माहिती आहे का, गिवन मध्ये ही लाईन AB अँड DC पॅरलल सांगितलेलं आहे. ओके. आता ज्या वेळेस AB अँड DC पॅरलल असते त्यावेळेस पॅरलल लाईनची प्रॉपर्टी तिथे यूज करून 2 अँगल कॉन्ग्रुएंट दाखवता येतात. मग इथं कोणते 2 अँगल येणार आहे, पॅरलल लाईन जरी असले या 2 तरी पहा, हा अँगल DCA आणि हा अँगल कॉन्ग्रुएंट येईल की नाही, येणार. कारण अल्टरनेट अँगल, हे अल्टरनेट अँगल आहे, झेड तयार होतो पहा, त्यामुळे हा अल्टरनेट अँगल होतात. म्हणजे अल्टरनेट अँगलने हा अँगल कॉन्ग्रुएंट आला. ओके. त्यानंतर AD म्हणजे ही लाईन आणि BC ही लाईन पण पॅरलल आहे. या 2 लाईन पॅरलल आहेत म्हणून हा अँगल आणि हा अँगल पुन्हा अल्टरनेट अँगल येतील आणि कॉन्ग्रुएंट येतील. बरोबर. यस, कॉन्ग्रुएंट येणार. आणि त्यानंतर ही जी साईड आहे मधली, ही कॉमन साईड आहे दोन्ही ट्रायंगलसाठी, आहे की नाही, आहे. हे समजून घ्या व्यवस्थित का 2 ट्रायंगल दिलेत आणि 2 ट्रायंगलच्या मी काही साईड्स ज्या आहेत, 2 अँगल आणि साईड्स या कॉन्ग्रुएंट दाखवतोय. आपण या अगोदर याच्या टेस्ट पाहिलेल्या आहेत कॉन्ग्रुएन्सीच्या, आणि ते कॉन्ग्रुएन्सी टेस्टच वापरायची असते. म्हणजेच आता कोणत्याही एका ट्रायंगलचा विचार करा. आपण काय दाखवलं, इथलचा हा अँगल, त्यानंतर साईड आणि त्यानंतर इथलचा पुन्हा अँगल. पहा, कोणत्याही एका ट्रायंगलचा विचार जर केला तर तुमच्या असं लक्षात येईल, उदाहरणार्थ इथे पहा का हा एक अँगल दाखवला, त्यानंतर साईड कॉन्ग्रुएंट दाखवली आणि त्यानंतर अँगल दाखवला. अशा पद्धतीने आपण एकाच ट्रायंगल मधले अँगल, साईड, अँगल असे कॉन्ग्रुएंट दाखवले, जे दुसऱ्याच्या अँगल, साईड, अँगल सोबत होतात. म्हणजेच ASA या कॉन्ग्रुएन्सी टेस्टने हे 2 ट्रायंगल काय होतात, कॉन्ग्रुएंट येतात. आणि इथेच ह्या थेरमचं प्रूफ संपतं. म्हणजे नेमकं एवढंच एक महत्वाचं लक्षात ठेवायचं, बाकी तुम्ही लिहू शकता सगळं. हेच महत्वाचं असतं की कसे 2 ट्रायंगल कॉन्ग्रुएंट दाखवले. आणि हे एकदा कॉन्ग्रुएंट दाखवता आले तर तुम्हाला पुढचं एकदम सोपं आहे. आणि ते कशा पद्धतीने दाखवायचं ते सर्व सांगतो. आता आपण स्टेप बाय स्टेप प्रूफकडे जाऊया. प्रूफमध्ये लक्ष द्या. आता आपल्याला प्रूफमध्ये लक्ष द्यायचं आहे. सी सेगमेंट DC पॅरलल AB आणि AC इज अ ट्रान्सव्हर्सल. DC यामधला हा DC पॅरलल AB जे आपण आत्ताच विचार केला, आणि DC हा काय ट्रान्सव्हर्सल आहे. तर सर्वात अगोदर DCA आणि BAC. DCA म्हणजे हा अँगल आणि हा अँगल जो मी आत्ता तुम्हाला फिगरमध्ये दाखवला, हे कॉन्ग्रुएन्सी येतील. म्हणजे हे आणि रिझन येईल अल्टरनेट अँगल DAC आणि DCA. हे दोन्ही पण अँगल कॉन्ग्रुएंट येतील असं त्यांना दाखवायचे. पहा, पुस्तकामध्ये हा जो अँगल आहे, पहिला जो पॉइंट आहे DCA आणि BAC,
हे तर अल्टरनेट अँगल तयार होतात, पण तुम्हाला जर हेच दोन पॅरलल लाईन विचार केला तर हे अल्टरनेट अँगल तयार होत नाही. म्हणून तुम्हाला इथे सिमिलरली लिहावं लागेल, नाही तर इथे पुस्तकामध्ये राहिलंय असं समजा, या ठिकाणी काय लिहावं लागेल, म्हणजे जसं सेगमेंट डीसी आहे तसं इथे मी दाखवतो. जे या लाईनच्या मधलं इथलं वाक्य इथे लाईनच्या मध्ये काय, सेगमेंट एडी पॅरलल सेगमेंट BC and AC transversal. Okay, this is AD. AD. ओके, हे वाक्य आणि त्यानंतर हे येईल आणि याला दोन्हीला रिझन काय येईल, अल्टरनेट अँगल. एकाला 1 म्हणा, एकाला 2 म्हणा. आणि त्यानंतर मग ट्रायंगल कन्सिडर केला, दोन्ही ट्रायंगल, वरचा एक ट्रायंगल ADC आणि CBA, आणि यामध्ये मग फ्रॉम 1 फ्रॉम 2 हे 2 पॉईंट अगोदर घेतले आणि एक कॉमन साईड घेतली AC, जे मी तुम्हाला सांगितलं होतं ही साईड मधली काय आहे, कॉमन साईड आहे, ती घेतली. आणि ही कॉमन साईड घेतल्यावर ASA टेस्टने हे दोन्ही ट्रायंगल कॉन्ग्रुएंट आले. आता पहा, एकदा ASA टेस्टने कॉन्ग्रुएंट आले तर कधी पण लक्षात ठेवायचं, एकदा कॉन्ग्रुएंट ट्रायंगल आले तर पुस्तकात तुमच्या किंवा इथून पुढच्या जेवढे पण थेरम मिळतील, जिथे जिथे तुम्ही असे प्रूव्ह करता कोणत्या तरी टेस्टने, त्यानंतर जे काही रिझन असतं ते एक तर CSCT असतं किंवा CACT असतं. CSCT म्हणजे कॉन्ग्रुएंट साइड ऑफ करस्पॉन्डिंग ट्रायंगल किंवा CACT म्हणजे कॉन्ग्रुएंट साइड ऑफ करस्पॉन्डिंग ट्रायंगल. तर CSCT किंवा CACT हे फक्त साइड आलं तर CSCT आणि अँगल आला तर CACT. एकदा कॉन्ग्रुएंट्स ऑफ ट्रायंगल दाखवले का हेच रिझन असतं मोस्टली 99.9%. ओके, मग हे आता लक्षात ठेवा, एकदा आपण ट्रायंगल कॉन्ग्रुएंट दाखवलेले आहेत आणि आता ट्रायंगल कॉन्ग्रुएंट दाखवल्यानंतर काय केलं, AD आणि CB, AD आणि CB किंवा BC म्हणा, हे कॉन्ग्रुएंट कारण CSCT. त्यानंतर DC हे म्हणजे जे साईड दाखवायचे होत्या त्या, याला रिझन दोन्हीला CSCT आहे. आणि अँगल, अपोजिट अँगल मधला हा अँगल आणि हा B अँगल दाखवला, याला CACT नाव दिलं. फक्त आता पुन्हा हे दोन अँगल दाखवण्यासाठी पुन्हा तीच प्रोसिजर आपल्याला काय करावं लागेल, असं घ्यावं लागेल डायगोनल आणि दाखवावं लागेल. हे पुन्हा करायची गरज नाही, आता फक्त तुम्ही सिमिलरली लिहिलं ना तर हे प्रूव्ह करू शकता आणि अशा प्रकारे आपल्याला याचं प्रूफ मिळालं. समजलं? प्रूफ मध्ये काय लक्षात ठेवायचं, प्रूफ मध्ये लक्षात एवढंच ठेवायचं असतं, गिवन टू प्रूफ कन्स्ट्रक्शन आपण लिहू शकतो प्रॅक्टिसने, ते तुम्हाला जमणार आहे. मात्र तुम्हाला लक्षात एवढंच ठेवायचं आहे, जो पॅरलोग्राम आहे त्याच्यामध्ये एक डायगोनल काढायचा, दोन ट्रायंगल तयार होतात आणि ते दोन ट्रायंगल आपल्याला कॉन्ग्रुएंट दाखवायचे. ते कॉन्ग्रुएंट दाखवताना ASA टेस्टने कॉन्ग्रुएन्सी मिळते आणि त्यानंतर CACT CSCT, बस थेरम पूर्णपणे लक्षात राहतो आणि पाठ होतो. बरोबर आहे नाही? ठीक आहे, वी मे मूव टुवर्ड्स नेक्स्ट. इथं ब्रेन पॉवर काय वाचत चला. इन द थेरम अबव थेरम प्रूव्ह if any change in construction needed, if so will you write the proof making change. चेंज करून तुम्ही करू शकता का? हा चेंज काय होतो, फक्त इथे फक्त आपल्याला असा डायगोनल काढावा लागेल. पुन्हा सेम हेच होईल, फक्त मग हा अँगल होईल, हा अँगल होईल, त्यानंतर हा अँगल असेल आणि हा अँगल असेल आणि ट्रायंगल दाखवलं, एवढंच आहे, बाकी काही नाही. ओके, to know one more property of parallelogram, let us do following activity. एक ऍक्टिव्हिटी सांगितली आणि अजून एक पाहिजे. ऍक्टिव्हिटी आपण नंतर पाहू, थेरम पाहूया. डायगोनल्स ऑफ पॅरलेलोग्राम बायसेक्ट इच अदर. मी डायगोनलच्या बद्दल असंच ठेवलं होतं, तो पॉईंट इथे आला. डायगोनल्स ऑफ पॅरलेलोग्राम बायसेक्ट इच अदर म्हणजेच ऍक्टिव्हिटीमध्ये पण तुम्हाला एक असं काढायचं आहे, त्याचे पार्ट आणि ते कम्पेअर करायचे हे यामध्ये OS OQ हे. तर या ठिकाणी पहा, आता थेरम खूप सोपं थेरम आणि पुन्हा प्रूफ लिहिताना तुम्हाला खूप मजा येईल. का मजा येईल? कारण तुमच्या लक्षात येईल, अरे आपण प्रूफ लिहिताना सेम तेच काहीतरी करतोय. पहा, डायगोनल्स ऑफ पॅरलेलोग्राम बायसेक्ट इच अदर. बायसेक्ट म्हणजे दोन सारखे भाग करतो.
बरोबर आहे की नाही? कोणती किटकॅट असेल तुम्ही तोडायची असेल, दोघांना द्यायची असेल, दोन सारखे भाग करता नाही, म्हणजे त्याला बायसेक्ट करता, एकालाही कमी जास्त जाऊ देत नाही, होय की नाही? तसं त्याला म्हणतात बायसेक्ट, म्हणजे दोन सारखे भाग करायचे. काही पण वाटणी करताना आपण तशा पद्धतीने करतो. मग हे बायसेक्ट करताना आपल्याला फिगर कशी काढणार? जशी दिलेली आहे ही फिगर येईल, PQRS नाव दिलंय. ठीक आहे. याचे दोन डायगोनल्स आहे म्हणून दोन्ही डायगोनल्स काढले. डायगोनल जिथे इंटरसेक्ट होतो तिथे O नाव दिलेलं आहे आणि बाकी ॲज इट इज आहे, बाकी काहीच केलं नाही. हे एवढंच फक्त गिवन मध्ये लिहायचं. गिवन मध्ये काय असतं? जे फिगर मध्ये दिसतं ते गिवन मध्ये असतं. मग फिगर मध्ये काय दिसतो? मला PQRS हा पॅरलोग्राम दिसतो. मग मी इथे लिहिलं क्वाड्रिलॅटरल PQRS इज अ पॅरलोग्राम. त्यानंतर काय दिसलं? डायगोनल PR अँड डायगोनल QS इंटरसेक्ट इन O मध्ये. आता तुम्ही पहा, तुम्ही हे डायगोनल PR अँड डायगोनल QR इंटरसेक्ट इन O याऐवजी असं पण लिहू शकता. मी उदाहरणार्थ यावर रफ मारतो. याच्यापेक्षा सोपं काय लिहिता येईल ते दाखवतो. यापेक्षा तुम्ही असं पण लिहू शकता. पहा, P'(O') and Q'(O') यस. एवढं जरी लिहिलं तर बिटवीननेस कन्सेप्ट आहे जो आपण शिकलेलो आहे, त्यानुसार सुद्धा याचाही अर्थ तोच होतो. डायगोनल्स PR अँड डायगोनल्स QS आर इंटरसेक्ट इन पॉइंट O. तुम्हाला वर्डमध्ये लिहा किंवा असं लिहिलं तरीही 100% राईट आहे, हे समजून घ्या. प्रूव्ह काय करायचं आपल्याला? प्रूव्ह असं करायचं, हे बायसेक्ट करतात, म्हणजेच PO आणि RO हे दोन सारखे आहेत आणि QO आणि SO किंवा SO QO हे दोन सारखे, ते प्रूव्ह करायचे. आता यासाठी मी काय करतोय पहा. यासाठी त्यांनी काय केलंय, एक इन ट्रायंगल POS हा ट्रायंगल घेतलेला आहे वरचा, आणि ROQ म्हणजे खालचा, ROQ हे खालचे दोन ट्रायंगल घेतले. आता या दोन ट्रायंगल मध्ये काय काय सारखं येतं ते नीट पहा. आता थोड्या वेळ ना प्रूफ मध्ये पाहायचं नाही, आपण फिगर मध्ये पाहूया काय काय आपल्याला दिसतं ते. हा अँगल इथे दाखवलेला त्यांनी, हा अँगल बरोबर. मी आता इथे बोल्ड केलं, तिथे डॉट केला आणि हा डॉट एक. हे जे दोन डॉट आहेत हे पॅरलर लाईन असल्यामुळे या दोन पॅरलर लाईन आणि हे ट्रान्सव्हर्सल घेतलं तर अल्टरनेट अँगल येतात आणि सेम तेच इकडं पण होईल. कुठे? इथे. हा अँगल आणि हा अँगल 100% कसे होतील? कॉन्ग्रुएंट होतील आणि ते दोन हे कॉन्ग्रुएंट झालेले आहेत. आता कॉन्ग्रुएंट ते दोन झाले, आता आणखीन काय? दोन अँगल तर झाले, पण आपल्याला तीन गोष्टी लागतात. मग काय करता येईल? आपल्याला या अगोदरच्या थेरम मध्ये पाहिलं की नाही, पॅरलोग्रामच्या अपोजिट साइड कॉन्ग्रुएंट असतात. मग तो यूज केला आणि ही साइड आणि ही साइड अपोजिट येते, ती कॉन्ग्रुएंट आहे. म्हणजेच पहिला पॉइंट घेतला अल्टरनेट अँगल्स, दुसरा पॉइंट घेतला अपोजिट साइड्स ऑफ पॅरलोग्राम आणि तिसरा पॉइंट घेतला अल्टरनेट अँगल. हे तिन्ही पॉइंट घेतले. एका ट्रायंगल मध्ये पाहिजे ASA सलग जायचं, असं ASA टेस्टने हे दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट आले. आणि हे दोन ट्रायंगल एकदा कॉन्ग्रुएंट आले तर आपण याला या ठिकाणी इथे पूर्ण मोठ्या याच्यात लिहिले, इथे तुम्ही काय लिहू शकता? CSCT असं लिहू शकता. आणि हे दोन्ही साइड कॉन्ग्रुएंट आले. सोपं होतं की नाही प्रूफ? फक्त दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट दाखवायचे. त्याला एक टेस्ट होती ASA, दोन्हीसाठी ASA टेस्ट आहे. अशाच आपल्याला सगळे थेरम व्यवस्थितपणे डिटेलमध्ये असे पाहिजेत. मी काही थेरमचे पुस्तकापेक्षाही सोपे असे प्रूफ आहेत काही माझ्याकडे, ते पण देईल. पण हे आत्ताचं आहे, हे पुस्तकातलं सोपं आहे म्हणून आपण तेच रेफर केलं. ठीक आहे. आत्तापर्यंत आपण काय शिकलो? रिमेंबर धिस. यामध्ये हे 4 पॉईंट असतात, ते नीट समजून घ्यायचे. ऍडजस्टंट अँगल ऑफ पॅरलोग्राम आर सप्लिमेंटरी. Opposite sides of parallelogram are congruent. Opposite angles of parallelogram are congruent. Diagonals of parallelogram bisect each other. हे तीन तर पाहिले. हे पहिलं पाहिलेलं आहे ना, माहिती आहे तुम्हाला? पहिलं हे पॅरलर लाईन्स मध्ये पाहिलंय. पहा, पॅरलर लाईन्स जर असतील आणि हे जर असतील तर हे इंटरनल अँगल हे
सप्लिमेंटरी असतात की नाही, या दोन्हीची ऍडिशन 180 असते की नाही, असते. आणि मग पॅरललोग्राम पण असाच तयार होतो. असे हे इंटरनलच अँगल येतात आणि म्हणून ऍडजस्टंट अँगल ऑफ पॅरललोग्राम आर सप्लिमेंटरी असं म्हटलं जातं. 2 थेरम पाहिले, व्यवस्थित तुम्ही पाहून घ्या, समजून घ्या आणि हाच थेरम पुन्हा आपल्या वहीमध्ये नोट डाऊन करून घ्या. असेच थेरम आणि हे घेऊन मी पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये येईल. तोपर्यंत तुम्ही झालेल्या अभ्यासावर व्यवस्थित अभ्यास करा. आणि तुम्ही काही शंकाच पाठवत नाही रे. अरे शंका पाठवा ना, प्रॉब्लेम्स पाठवा, शंका पाठवा, पाहिजे ते इथं कमेंट बॉक्समध्ये लिहा, नाही तर व्हॉट्सअपवर पर्सनली पाठवा. पण शंका पाठवा, काय वाटतं काय नाही, कुठे अडचण आहे हे सर्व सांगत चला. अनेकांच्या शंका येतच नाही अशा नाही, अनेकांच्या येतात. आणि अनेक जण म्हणजे मोस्टली खूप जणांच्या शंका येत नाही. ते काही गपचूपच बसतात का? मग नाही, प्रत्येकाने बोलायला पाहिजे, प्रत्येकाने काही काही विचारायला पाहिजे. ठीक आहे. जर तुम्हाला शंका विचारायची असेल तर हा माझा नंबर आहे पहा, 827155222738. आलं लक्षात? नंबर सोपा आहे, सुरुवातीला आणि शेवटी 8, मध्ये 5522 आणि मग राहिलेलं 27. तुमचं कसं 27 असं. तर अशा पद्धतीने हा नंबर आहे माझा. या नंबरवर तुम्ही तुमच्या शंका पाठवू शकता आणि व्यवस्थितपणे अभ्यास करा. तुम्हाला माझे व्हिडिओ कंटिन्यू मिळण्यासाठी तेच मी सांगेल का याला एकदा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. ठीक आहे. काही शंका असेल काय असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये लिहा, नाही तर व्हॉट्सअप करा. आपण आज थांबूया.